नमस्कार. मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट धुमक चातोरा, तहसील रायगाव. आत्ताच आपण 2-3 दिवसा अगोदर यवतमाळला कृषी प्रदर्शन होतं आणि त्यामध्ये आदरणीय उमेश भाऊ पोजरे यांनी आपला SRPचा स्टॉल तिथं टाकला होता. तर त्यांचं खरोखरच अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी तो तिथं स्टॉल टाकला आणि भरपूर शेतकऱ्याला असा फायदा झाला. 4-5 दिवस शेतकऱ्यांची भरपूर अशी स्टॉलला गर्दी झालेली होती. त्यामध्ये मी 30 तारखेला तिथं दिवसभर होतो आणि मला पण तिथं बोलण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे धन्यवाद देतो. आणि त्याच स्टॉलला ज्या ज्या शेतकऱ्यांनी भेट दिली आणि त्यांनी जे जे आपले फोन नंबर लिहून ठेवलेले होते त्यांचे नंबर पूर्ण ग्रुपमध्ये ॲड केलेले आहे. आणि त्यांनी आता नवीन असल्यामुळे रोजचे काही ना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर अशाच त्यांचा एक प्रश्न म्हणजे हलक्या जमिनीमध्ये बेड किती फुटाचे पडायला पाहिजे. तर आपण त्याबद्दल आज बोलणार आहोत. आपण आता बेडकडे जाऊ. तर हे आहे बेड. तर आपण जमीन जरी आपली हलकी असली तरी आपण 4 फुटाचे बेड पाडू शकतो. भारी जमीनवाल्याचा तर काही वांधाच नाही, ते 4.5चे पाडू शकते. आपल्याला फक्त ह्याच फरक वाटते का आपली संख्या जी आहे ती झाडांची संख्या कमी होईल तर आपल्या उत्पन्नामध्ये घट येऊ शकते. अशामुळे आपल्याला थोडी भीती वाटत असेल तर आपण जे झाडातलं जे अंतर आहे, हे जे आपलं या झाडातलं अंतर आहे ते आपण जवळ म्हणजे 1.25 फुटावर न घेता 9 इंचावर 10 इंचावर असं आपण त्यामध्ये अंतर काढून आपली झाडाची संख्या जी आहे ती आपण वाचवू शकतो. तर आपण असं वाटत होतं आपल्याला की आपण बेड 3.5 फुटाचे पाडायचे, पण आता मला त्याच्यामध्ये अडचण येऊन राहिली. कारण आपल्याला आता ह्या पराठ्या बारीक करायच्या आहे. तर पराठ्या बारीक करण्याकरिता आपल्याला जो ट्रॅक्टर चालवायचा आहे तो ट्रॅक्टर 2 सऱ्यामध्ये न चालून तो थोडा बेडवर जात आहे. कारण हे वाले बेड आमचे जुने 3.5चे आहे. तर ते अडचण दूर करण्याकरता आपण जर 4 फुटाचे पाडले तर आपण व्यवस्थित त्या सरीमधून ट्रॅक्टर चालू शकतो आणि हे जे आपलं जे पराठे आपल्याला बारीक करायचे आहे हे आपण बारीक करू शकतो. आणि बेडला आपल्या कोणती इजा होत नाही, जशान तसा आपला बेड सुरक्षित राहू शकते. त्यामुळे हलक्या जमिनीवाल्यानं 4 फुटामध्ये करा आणि ज्यांची भारी जमीन आहे त्यांनी 4.5 फुटामध्ये तुम्ही आरामशीर करू शकता. आणि दुसरा प्रश्न म्हणजे मला अशी एक अडचण आलेली आहे का आपण इथं पहिल्या वेळेस सोयाबीन घेतलं होतं. तर सोयाबीनचे 2 तास असे होते बेडच्या साईडनं. ते झाल्यानंतर आपण चना घेऊन गेल्या वर्षी इथं पराठीची टोकन केलेली आहे. तर पराठीची टोकन आपण मधात केलेली आहे बेडच्या मधोमध. पण आता ह्या वर्षी जर मला इथं समजा तुरी टोबायची आहे, आपल्याला तर याच्यामध्ये बिवड करणे जरुरीच आहे. आता जर काही भागामध्ये समजा आता सोयाबीन आवरत देऊन नाही राहिलं, त्यामुळं मला असं वाटतं की आता मी सोयाबीन ह्या वर्षी नाही पेरणार आहोत, तर तुरी घेणार आहोत याच्यावर बिवड म्हणून. तर तुरी जर आता आपल्याला त्याच्यावर टोकन करायचे आहे तर ह्या हुटकाड्यामध्ये आपलं जे हुटकाड दिसते याच्यामध्ये आता टोकन मशीन चालवायची कशी, ह्या एक प्रश्न मला पडला. तर मला असं एक वाटलं, म्हणजे हा आता समजा माझाच एक विचार आहे का हा जो बेड आहे ह्या आपण बेडच्या थोडं साईडनं आपण 1 तास घेऊन घ्यायचं. पराठीचं म्हणा आपल्याला समजा तुरी जर लावायच्या त्याच्यावर असल्या, तर जर पराठीवर सोयाबीन घ्यायचं असेल, सोयाबीनवर पराठी घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी काही वांधा नाही, त्यांनी म्हणतात तास घेतलं असं. पण जर आपण पराठीवर जर तूर घ्यायची असली आपल्याला तर ह्या हुटकाडाचा वांधा येते. त्याकरता मला असं वाटतं का हे तास इथं न घेता थोडं साईडनं घ्यावं इथंच. आणि ह्या वर्षीचे मग इथं जे फनकटर राहते दुसऱ्या वेळेस आपल्याला टोकन यंत्र ह्या साईडनं आपण चालवून आरामशीर करू शकतो. पुन्हा 3ऱ्या वर्षीपर्यंत ह्या काठचे फनकटे हे पूर्ण आपले कुजून जातील. तर असं मला यावेळेस अडचण आली आणि त्याच्यावर मी विचार करून हा एक प्रयोग आता यावर्षी करणार आहे. तरी आता आपण भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.